महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक। नशेच्या गोळ्या विकणारे तिघे जेरबंद। जालना शहरात नशेचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा कदीम जालना पोलिसांनी थ्रिलर पद्धतीने पर्दाफाश केला। बटन गोळ्यांच्या माध्यमातून तरुणाईला नशेत ढकलणाऱ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। सायकल हॉटेल परिसर, जुना जालना। 28 एप्रिल रोजी गुप्त बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचून सय्यद सलमान, करण ठाकूर आणि मुख्य सप्लायर गिरीश लतार्डे या तिघांना बेड्या ठोकला। मुद्देमाल पोलिसांनी 25,000 रुपये किमतीच्या घातक नायट्रोसन, ट्रिका या गोळ्या आणि टोसेक्स सारख्या नशिली सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। पोलीस अधीक्षक आणि मुद्देमाल पोलिसांनी 25,000 रुपये किमतीच्या घातक नायट्रोसन, ट्रिका या गोळ्या आणि टोसेक्स सारख्या नशिल्या सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली PI JB शेवाळे, आरती जाधव, मच्छिंद्र वाघ आणि टीमने ही कामगिरी फत्ते केली। तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमच पोलिसांनी दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, विलास गायकवाड, जालना। 26 कदीम जालना पोलीस स्टेशन येथे 178/2026 NDPS कायदा अंतर्गत एक गुन्हा दाखल केला गेला होता। त्याच्यामध्ये एक आरोपी, याचे नाव आहे सय्यद सलमान सय्यद गफार, त्यांच्याकडून बटन गोळी जे एक अँटी डिप्रेशन मेडिसिन आहे ते हस्तगत केलेली होती। त्याच्यामध्ये आम्ही बॅकवर्ड लिंकेजेस करून मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि कुठून हे गोळ्या त्यांना भेटली आहेत त्याची माहिती काढून आज 2 सूत्रधार आपल्या ताब्यामध्ये पकडले आहेत आणि त्यांच्याकडून आणि एकंदरीत या गुन्ह्यामध्ये आम्ही 1100चे वर बटन गोळी पकडली आहे आणि 76 कफ सिरपची बॉटल भेटली आहे आम्हाला आणि त्याच्यासोबत 3 आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहेत। ह्या कारवाईला अंजाम SDPO जालना सिटी सब डिव्हिजन श्री अनंत कुलकर्णी आणि त्याच्यासोबत कदीम जालना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जनार्दन शेवाले, त्याच्यासोबत त्यांची टीम, त्याच्यामध्ये PSI मच्छिंद्र वाघ, हेड कॉन्स्टेबल चौधरी, हेड कॉन्स्टेबल राठोड, पोलीस नायक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल बलराम जरवार यांनी हे कारवाईला अंजाम दिला। सर, गोळ्याचा आणि चाकूचा काय संबंध? गोळ्या आणि पिस्टल, चाकू याचा काही संबंध कसा? आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।